लोकसभेचा निकाल जाहीर. नांदेडचे खासदार म्हणून काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला. पण खासदार होण्याआधी वसंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द काय? कोण आहेत वसंतराव चव्हाण? नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. नांदेड लोकसभेचे खासदार म्हणून वसंतराव चव्हाण यांची निवड झाली. त्यांना काँग्रेस पक्षाकडून खासदारकीची उमेदवारी मिळाली. तेव्हा वसंतराव यांचा चेहरा संपूर्ण जिल्ह्यात समोर आला. पण वसंतराव यांची राजकीय कारकीर्द काय? त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? त्याने आजपर्यंत कोणकोणती पदे भूषवली आहेत? पाहूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट. श्री वसंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास तसा नायगाव येथील ग्रामपंचायतपासून सुरू झाला. ते पहिल्यांदा राजकीय पाऊल हे सरपंच पदापासून ते पुढे जिल्हा परिषद सदस्य, विधान परिषद सदस्य, त्यानंतर 2009च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विधानसभा सदस्य, 2014च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विधानसभा सदस्य, तर पुढे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक असा त्यांचा राजकीय प्रवास असून या राजकीय प्रवासामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क असल्याने नांदेड लोकसभामधून श्री वसंतराव चव्हाण यांचे नाव आघाडीवर आले. श्री वसंतराव चव्हाण हे विकास कामाचे दाते व गोरगरिबांचे कैवारी म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये सुपरिचित आहेत. म्हणून जिल्ह्यातील मतदारसंघाचा किंवा जिल्ह्यातील मतदारांचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि खासदार म्हणून निवडून आले. निष्कलंकित अशी ओळख त्यांची जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्याने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने वसंतराव चव्हाण यांच्या एकाच नावाची दिल्ली हायकमांडकडे उमेदवारीसाठी शिफारस केली. त्यामुळे दिल्ली हायकमांडने ग्रीन सिग्नल श्री वसंतराव चव्हाण यांना दिला आणि त्यांनी ताकदीने निवडणूक लढवली. आणि मोदी लाटेमध्ये विशेषतः काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी पुन्हा एकदा नांदेडच्या काँग्रेसला उभारी दिली. आमची ही माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. धन्यवाद.